बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय मराठीत? जैव वैद्यकीय कचरा. आणि कचरा कोणालाच आवडत नाही. आपल्याला आपलं घर, आपण जिथे काम करतो ते स्वच्छ असावं. आपल्याला माहिती आहे की जिथे स्वच्छता असतो तिथेच लक्ष्मी वसते असं आपल्या पुरातन काळापासून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जिथे राहतो तो एरिया स्वच्छच असावा. आणि बायोमेडिकल वेस्ट हे हेल्थ केअर सेक्टरमध्ये खूप गाजलेले प्रकरण घडलेले आहेत. हॉस्पिटलला दंड बसतात किंवा औरंगाबादचा कचरा प्रश्न तर खूप ज्वलंत होता. सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि मला वाटतं हा टॉपिक द्यायचा बालाजी सरांचा एक हेतू असेल की मला घरात आवरायची अजिबात सवय नाहीये माझा. त्याच्यामुळे ती मॅनेजमेंट मध्ये मी खूप कच्ची आहे. तर कदाचित हे वाचून मला काहीतरी स्ट्राईक झालं तर घरी पण त्याचा उपयोग होईल असं त्यांना वाटलं असावं. त्याच्यामुळे आपण बघूया. तर व्हॉट इज बायोमेडिकल वेस्ट? तर असा कुठलाही कचरा जो पेशंटच्या डायग्नोसिसच्या वेळेस, ट्रीटमेंटच्या वेळेस किंवा लसीकरणामध्ये सुद्धा, व्हॅक्सिन सेंटरला किंवा रिसर्चमध्ये ह्युमन आणि ॲनिमल पासून जो निर्माण होतो, जनरेट होतो, त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट असं म्हणतो. आता ह्याचं महत्त्व काय आहे? तर त्याचं जर व्यवस्थापन नीट केलं नाही तर आपलं एन्व्हायरमेंट हे खराब होऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरू शकतात. तर ते आपल्या माणसांसाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी दोन्हीसाठी पण खूप घातक आहे. त्याच्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जरी तो दुर्लक्षित आहे, कचरा आपल्याला आवडत नाही, तो आपला जिव्हाळ्याचा प्रश्न नाहीये, पण बहुतेक सगळेजण NABH चे ट्रेनिंग झाले असतील आणि त्याच्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे बायोमेडिकल वेस्ट. तर ह्याची गरज काय आहे? तर ह्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं दिसतं की वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन्स एन्व्हायरमेंटमध्ये, एअर पोल्युशन होतं, वॉटर हा कचरा पाण्यात सोडला जातो, सॉइल पोल्युशन होतं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आजार जसं की HIV आहे, हेपॅटायटिस B आहे, ते पसरले जातात. आणि खूप ते खूपच डेंजर वाटतं हे चित्र बघून. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तो आपल्यासाठी खूप रिस्की आहे. तर ह्याचा उगम काय आहे? तर एकदा अमेरिकेमध्ये फ्लोरिडाला बीचवर खूप सारे सिरिंजेस बीचवर आल्या पाण्यामधून, आणि त्यावेळेस तिथल्या लोकांनी त्याच्यावरनं खूप गोंधळ केला. आणि तेव्हा असं लक्षात आलं की आता ह्याच्यासाठी कायदा करायची गरज आहे. आणि पहिला कायदा अमेरिकेमध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटसाठी झाला. आणि त्याच्यानंतर आपण लहान असताना काचेचे सिरिंज वापरायचे. जेव्हा आपण लस द्यायचे किंवा इंजेक्शन आपण घ्यायचो आणि त्या काचेच्या सिरिंज परत परत उकळून परत वापरल्या जायच्या. तर असाच प्रकार नंतर सुद्धा हे जे व्हेंडर्स असायचे ते वापरलेल्या सिरिंजेस विकत घेऊन परत त्याला स्टराईल करून किंवा तशाच ते परत वापरण्यासाठी मार्केटमध्ये अवेलेबल करून द्यायचे. आणि अशा ह्याच्यातून 250 जणांना हेपॅटायटिस B ची लागण झाली होती. आणि तेव्हा मग खूप सिरियसली गव्हर्नमेंटने हे मनावर घेऊन ह्याचे कायदे निर्माण झाले. भारतामध्ये पहिल्यांदा जुलै 1998 मध्ये आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट तर्फे हा कायदा आला. आणि त्याच्यामधून ॲम्प्लिफाईड कव्हरेज, सिंपल कॅटेगरायझेशन, रिफाईंड सेग्रिगेशन, ट्रान्सपोर्ट आणि डिस्पोजल ह्याबद्दलचे वेगवेगळ्या गाईडलाईन्स आपल्याला देण्यात आल्या. तर ह्या सगळ्याचा उद्देश आपली हेल्थ आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशन कमी करणं. आता आपल्याला नवल वाटेल की भारतामध्ये प्रत्येक बेडच्या मागे 1 ते 2 किलो कचरा रोज जनरेट होतो. तर पूर्ण भारतात 4,02,702 किलो कचरा जनरेट होतो आणि त्याच्यातला 2,91,000 डिस्पोज होतो. म्हणजे अजूनही 28% हा बायोमेडिकल वेस्ट रिमेन्स अनट्रीटेड अँड दिस इज रिअली हजार्डस फॉर अस. पण मी जे स्टॅटिस्टिक वाचलं ह्याच्यात मला खूप छान वाटलं की त्यांनी 5 स्टेट असे दिलेले आहेत की त्यांचं बायोमेडिकल वेस्ट स्टेटस कसं आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवर आहे, कर्नाटक इज ऑन फर्स्ट रँक. तर त्या मानाने आपलं बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट चांगली आहे. तर आता हाच कचरा कुठे कुठे तयार होतो? तुम्ही सगळेजण OT मध्ये काम करता. तर मोठे हॉस्पिटल्स आहेत, नर्सिंग होम आहेत, लॅब आहेत, रिसर्च सेंटर आहेत, इव्हन डेंटिस्टचे क्लिनिक आहेत. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा कचरा सतत तयार होत असतो.
तर याचं महत्व काय आहे, तर जो आपला कचरा तयार होतो, तुम्ही रोज त्याच्याविषयी संबंधित हे सगळे रूल्स पाळतच असाल, पण ह्याच्यातला फक्त 15% कचरा हा इन्फेक्शियस किंवा हजार्डस असतो आणि उरलेला 85% कचरा हा नॉन हजार्डस किंवा नॉन इन्फेक्टिव्ह, त्याच्यापासून आपल्याला धोका नाहीये. मग हे एवढं सगळं कशासाठी? त्या 4 रंगाच्या बॅगा असतात आणि सतत तुमचे ट्रेनिंग घेतले जातात की हे ह्याच्यातच टाकलं पाहिजे. कारण हा जर 15% कचरा ह्या उरलेल्या 85% कचऱ्यामध्ये मिसळला गेला तर तो पूर्ण 100% कचरा हा इन्फेक्शियस और हजार्डस होतो. आणि आपलं काम, आज माझा लेक्चर घेण्यामधला हा उद्देश जो आहे की हा जो 15% सेग्रिगेशन कचऱ्याचं करणं हे अतिशय महत्वाचं आहे. हा जो इन्फेक्टिव्ह कचरा आहे तो बाजूलाच राहिला पाहिजे आणि डिस्पोज ऑफ झाला पाहिजे. सो दिस क्लासिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड सेग्रिगेशन. सो हु इज ॲट रिस्क, ह्याचा धोका कुणाला आहे? तर सॅनिटेशन वर्कर, जो कचरा हँडल करणारे लोक आहेत, कचरा गोळा करून तो डिस्पोज करण्यामध्ये जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांना ह्याचा धोका तर आहेच. मेडिकल आणि पॅरामेडिकल म्हणजे आपण सगळेजण तिथे काम करणारे डॉक्टर्स, पॅरामेडिकल वर्कर्स, तसंच त्या हॉस्पिटलमध्ये राहणारे पेशंट, त्यांना भेटायला येणारे त्यांचे नातलग आणि जे लोक त्या हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या एरियात राहतात. जर तुम्ही तिथे कचरा टाकला तर ते आजूबाजूचे लोक, हे सगळ्यांना बायोमेडिकल वेस्ट पासून धोके असतात. तर आता ही प्रोसेस आहे, हॉस्पिटलमध्ये तयार होतो, आपण सेग्रिगेट करतो. तर आज आपण ह्या सेग्रिगेशनवरच मेन बघणार आहोत. त्याच्यानंतर एक कॉमन स्टोरेज प्लेस असते हॉस्पिटलमध्ये, तिथून तो ट्रान्सपोर्ट होऊन कॉमन डिस्पोजल फॅसिलिटीमध्ये जातो. सो सेग्रिगेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट इज की स्टेप. इट शुड बी डन ॲट द पॉइंट ऑफ जनरेशन. तुम्ही कचरा तयार झाला आणि नंतर परत त्याचं सेग्रिगेशन केलं असं अजिबात करायचं नाही. जो कचरा तयार होतो तो तिथल्या त्या पॉइंटलाच तो सेग्रिगेट झाला पाहिजे. अँड ऑलवेज रिमेंबर, नेव्हर मिक्स बायोमेडिकल वेस्ट विथ द जनरल. जनरल म्हणजे काय? पेशंटचे खाद्यपदार्थ आहेत, प्लेट आहेत, बिस्लेरीच्या बॉटल्स आहेत. तर हा सगळा जनरल वेस्ट आहे. आपल्याला घरी सुद्धा माहिती, सकाळी आपली ते कचरा घंटा गाडी येते आणि आपण ते काळ्या कॅरी बॅग मध्ये घालून आपला घरचा कचरा देतो. तर तो जनरल वेस्ट कधीही बायोमेडिकल वेस्ट मध्ये मिक्स नाही झाला पाहिजे. हॉस्पिटल ऑथॉरिटीजनी ॲडिक्वेट नंबर ऑफ बॅग्स आणि कंटेनर्स अवेलेबल करून दिले पाहिजेत. आणि ऑलवेज रिमेंबर, अवर सेफ्टी इज फर्स्ट. तर आपण PPE, पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस वापरल्याशिवाय कधीही बायोमेडिकल वेस्ट हँडल करायचं नाही. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. नाउ दिस I think all of you must be knowing this segregation. Black मध्ये कुठला टाकतो आपण? Black is for general waste. Yellow मध्ये? Yellow मध्ये any infectious. They may be human anatomical waste, chemotherapy ड्रग्स आहेत, सॉइल वेस्ट आहे. So any infectious material it goes to the yellow container. रेड, आपल्याला रेड म्हणजे धोकादायक कलर आहे, पण इथे आपण त्या धोक्यातनं पण काहीतरी चांगलं निर्माण करणार आहोत. हा कचरा बायोमेडिकल वेस्ट, इट इज वेस्ट फॉर अस बट इट माइट बी ट्रेजर. हे दुसऱ्या ठिकाणी ती संपत्ती पण ठरू शकते, कारण हा रिसायकल होणारा कचरा आहे. रेड मध्ये जो जातो तो रिसायकलेबल वेस्ट असतं, त्याच्यापासून परत वेगवेगळ्या गोष्टी तयार होऊ शकतात. सो कॉन्टॅमिनेटेड प्लास्टिक वेस्ट इट गोज इन द रेड. Then waste sharp including metals, and last in the blue it goes the glassware, maybe broken or intact and contaminated medicine vials, everything goes in the blue. So this is again the same thing, I am not going to repeat. That in yellow goes the infectious, in red there goes the recyclable waste, sharp containers, and in the white, and this is general waste in the black. So this is the journey from generation to the disposal. You have to collect, your hospital should have policy. केव्हा कचरा गोळा करायचा, त्याचे दिवसातनं एकदा तर झालाच पाहिजे. जास्त जर जनरेशन असेल तर दिवसातनं 2 वेळा 3 वेळा तो कचरा कलेक्ट झाला पाहिजे. केव्हा पॅक करायचा, जेव्हा तुमचं 3/4 कंटेनर किंवा 3/4 बॅग जेव्हा फुल होते त्यावेळेस त्याला पॅक करायचं. कधीही त्याला स्टॅपलर मारायचं नाही. मी कोविड काळात जेव्हा काम केलं, मी प्री क्लिनिकलचे आहे, शिकवणंच माझं काम आहे किंवा लॅबमध्ये काम करणं, पण कोविडमध्ये आम्ही पण वॉर्डात ड्युट्या केल्या
आणि खूप मोठा कचरा बायोमेडिकल वेस्ट तयार व्हायचा आणि बरेचदा ते ओढत न्यायचे, तर ते अतिशय चुकीचं आहे. ज्यावेळेस आपण इंटरिम ट्रान्सपोर्ट, जेव्हा हॉस्पिटलमध्ये आपण कलेक्शन पासून ते स्टोरेज पर्यंत कचरा नेतो, तो ट्रॉलीवरच गेला पाहिजे. तो असा कधीही कॅरी बॅग ओढत न्यायचा नाही. स्टोरेज साठी यू हॅव टू डेसिग्नेट एरिया केअरफुली. इट शुड बी ॲट द रिमोट प्लेस अवे फ्रॉम द पेशंट्स. ऑलवेज रिमेंबर, इट शुड नॉट बी स्टोर्ड इन द OT और इन द पेशंट केअर एरिया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनट्रीटेड बायोमेडिकल वेस्ट कधीही हॉस्पिटलमध्ये 48 तासापेक्षा जास्त स्टोअर नाही झालं पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो बिफोर दॅट यू हॅव टू सेंड ऑल दिस, यू हॅव टू वे द बायोमेडिकल वेस्ट, त्याला प्रॉपर पॅकेजिंग करा, त्याच्यावर लेबल कडून पाठवला जातोय, तो बायोमेडिकल वेस्ट कुठून जनरेट झालाय त्याचं नावकरण. यू हॅव टू ट्रेस दॅट बायोमेडिकल वेस्ट and then finally send it to the common biomedical waste treatment plant through the vehicle. So my take home message is, it is again collective team work. आपण सकाळपासून ऐकतोय OT मध्ये काम करणं टीम आहे. तर मला वाटतं मेडिकलच्या प्रत्येक सेक्टरमध्ये काम करणं टीम वर्क मध्येच करावं लागतं, विथ द इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्वमेंट. कंटिन्युअस मॉनिटरिंग इज इम्पॉर्टंट. हे रोजच्या रोज आपल्याला मॉनिटर करणं आवश्यक आहे. त्याच्या चेकलिस्ट आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन आहे, तुम्हाला त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं NABHच्या इन्स्पेक्शनसाठी किंवा नसेल तरी स्वतःसाठी. इट इज एसेन्शियल राईट ऑफ एव्हरीवन टू लिव्ह इन क्लीन अँड सेफ एन्व्हायरमेंट. सो व्हॉट इज द पिलर ऑफ दिस मॅनेजमेंट? सगळ्यात मेन काय आहे तर सेग्रिगेशन. 4 रंगाचे कंटेनर, त्याच्यामध्ये योग्य तो कचरा त्याच्यातच गेला पाहिजे. हाच आजचा टेक होम मेसेज आहे. आपण कोविडमध्ये ऐकलं माझं कुटुंब माझी जबाबदारी, पण आज मला हे करताना ज्यावेळेस मी लेक्चरसाठी तयारी करत होते, मला एकदम वाटलं आपला कचरा हाच आपली जबाबदारी आहे आणि त्याचं व्यवस्थापन करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येक मेडिकल पर्सनचं. थँक्यू. मी सुजाताला रिक्वेस्ट करतो की शिल्पाचं फेलिसिटेशन. सर आपणच जायला पाहिजे मॅडम. जोडीने फोटो काढतो. स्पीकर आहे डॉक्टर वैभव चव्हाण मॅडम. त्या OT झाल्यानंतर OTचं काम काय आहे याच्यावर अगदी क्विकली बोलणार आहे. आणि त्या हेड ऑफ द डिपार्टमेंट नुसतं अॅनेस्थेशियाच्या नाही तर पूर्ण असं कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी हेडगेवार हॉस्पिटलच्या आहेत. ऍक्टिव्हली NABH असेसर आहेत आणि खूप उत्साहाने काम करत असतात. तर त्या आपल्याला पुढच्या कमीत कमी मिनिटांमध्ये OT वर्क आफ्टर OT सांगणार आहेत. मला वाटतं आता राहिलेल्या जसं आपल्याला चांगले रिझल्ट येणारा सर्जन आवडतो, तसं सगळ्यांना फास्ट सर्जन पण आवडतो असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात तसं मी पण फास्ट माझं जे स्पीच आहे ते देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे दिवसभर आपण सगळ्यांनी ऐकलं की OT मध्ये काय काय करायला पाहिजे. इथे बसलेल्या पैकी बरेच जण खूप वर्षांपासून OT मध्ये काम पण करत असतात. पण मला वाटतं IMA आणि ओझोन ग्रुपने आपल्याला एक रिफ्रेशर ट्रेनिंग, परत एकदा आपण जे काम करतो त्याच्यामध्ये किती आपण आत्मीयतेने काम करू शकतो, अजून काही नवीन डेव्हलपमेंट्स त्याच्यामध्ये झाल्या आहेत का हे समजून घ्यायची संधी दिली. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांचे धन्यवाद मानूया. सगळं OTचं काम ऐकल्यानंतर परत एकदा मला असं टॉपिक दिलाय की परत एकदा काम करायला होतं. OT तर सगळी संपलेली आहे, OT वर्क आफ्टर OT. पण मला वाटतं घरातल्या एखाद्या स्त्रीला फार चांगलं माहिती आहे की सगळेजण जेवण करून तर उठून निघून जातात, पण नंतर ताटं वाट्या उचलणे आणि लहान वाट्यामध्ये काढून ठेवणे हे किती त्रासदायक असतं. पण मला वाटतं की घरातली जी स्त्री असते ती फक्त नेटाने दररोज ते काम करते, कारण तिला परत एकदा शिजवायला आपल्याला भांडी पाहिजे आहे, तर चांगलं दाण त्याची असते आणि बसायला सुद्धा जर का कम्फर्टेबल स्वच्छ वातावरण असेल तर जो पण जेवणार असतो तो पोटभर आणि नीट जेवू शकतो याचं तिला कल्पना असते. तर तसंच आपण घरच्या गृहिणीसारखं सगळेजण समजूया
आणि ओटी संपल्यानंतर आपल्याला काय काम करणं अपेक्षित आहे ते एकदा बघूया. आज जरी आपण ओटीतले काम करणारे सगळेजण जमलो असलो तरी मला असं वाटतं इथे काही जण हे मल्टीटास्किंग करणारे लोक असतील, स्पेशली गायनिक किंवा छोटे जे सर्जिकल नर्सिंग होम्स आहेत, तर तिथे ॲट द सेम टाइम लेबर रूममध्ये पण काम करणारे लोक असतात. तेच लोक ओटीमध्ये जाऊन सीझरला पण असिस्ट करत असतात. तर त्याच्यामुळे पूर्ण हॉस्पिटलमध्ये जर बघायला गेलं तर एक 3-4 जे झोन्स आहेत त्याला क्रिटिकल एरियाज असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मेजर ओटी हा तर एक भाग आहेच आहे, पण मायनर ओटी, लेबर रूम, कॅथ लॅब हे सुद्धा सगळे क्रिटिकल एरियाज आहेत जिथे आपण इन्व्हेजिव्ह प्रोसिजर्स करत असतो आणि जिथे आपल्याला जास्ती स्वच्छतेची, जास्त असेप्सिसची काळजी घ्यायला लागते. त्यांनी लोड केली मिनिंग ऑफ ओटीमध्ये मी काही चित्र दाखवलेली होती. आजची जी स्लाइड जरा इनकम्प्लीट आलेली आहे त्याच्यामध्ये ओटी संपल्यानंतर सुरुवात कुठून होते तर ओटी क्लीन करण्यापासून होते. मला असं वाटतं की शिल्पा मॅडमने आताच लेक्चर घेतलं आणि सेग्रिगेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट या स्टेपपासून ऍक्च्युली ओटी संपल्यानंतरच्या कामाची सुरुवात होते. बायोमेडिकल वेस्ट चित्र दाखवलेलं होतं मी. त्याच्यामध्ये 4 रंगाच्या बकेट्स दाखवलेल्या होत्या. आपण आता पाहिलं की जे काय अनाटॉमिकल वेस्ट असतात ते आपण कुठल्या रंगाच्या ह्याच्यात टाकतो? येलो मध्ये टाकतो. लाल मध्ये आपण काय टाकतो? ब्लॅक मध्ये आणि ब्लू मध्ये. मॅडमनी सांगितलं तसं हे जे सगळं जे काय बायोमेडिकल वेस्ट आहे ते आपण ऍट सोर्स सेग्रिगेट करणं अपेक्षित आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये 4 रंगाच्या जर का आपण बकेट्स ठेवल्या आणि सर्जन आणि आपण सगळ्या असिस्टंटनी जर का सवय लावली की सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍट सोर्स जर का त्या बकेटमध्ये टाकल्या तर कमीत कमी हँडलिंग नंतर आपण जेव्हा या छोट्या छोट्या बकेट्स ओटी संपल्यानंतर ओटी थिएटरच्या बाहेर नेऊन, कारण की सगळ्यांकडेच एकच थिएटर असेल असं नाही, इथे कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचे पण बरेच जण जमलेले असतील जिथे ॲट अ टाइम 2-2, 3-3 ओटी सुरू असतात आणि प्रत्येक ओटीमध्ये वेगळं वेगळं बायोमेडिकल वेस्ट हे जनरेट होत असतं. तर ते आपण सगळं एका मोठ्या या रंगांच्या बकेट्समध्ये पण परत जमा करतो. तर कमीत कमी हँडलिंग जर आपल्याला करायचं असेल तर ऍट सोर्सेस आपण ते सेग्रिगेट केलं पाहिजे. नंतर प्रश्न येतो लिननचा. ओटीमध्ये जे काय पेशंटसाठी वापरलेलं जातं ते सगळं जे लिनन असतं किंवा सर्जन सुद्धा जे वापरतात ते खूप वेळा सॉईल होतं आणि या सगळ्या सॉईल लिननला आपण येलो सारखं ट्रीट करतो, बरोबर ना. त्याच्यामध्ये ब्लड किंवा बॉडी फ्लुइड्स हे कंटॅमिनेट झालेलं असतं. त्याच्यामुळे या प्रकारचं जे काय लिनन आहे ते सेग्रिगेट करणं ही असते सेकंड स्टेप. तिसरी असते ते इन्स्ट्रुमेंट्स क्लिनिंग. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स जे असतात ते आपण सगळे एका जागी गोळा करून, सगळे ट्रेमध्ये गोळा करून आपण बाहेर जे बेसिन असतं वॉश बेसिन त्याच्यामध्ये आपण ते सोप करणं अपेक्षित आहे. यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळे एन्झाईम डिटर्जंट्स आणलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण ते सोप करणं अपेक्षित आहे. सोप केल्यानंतर ते सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते ब्रशनी स्क्रब करायचे आहेत, कारण की जिथे ते ब्लड अडकून पडायची शक्यता असते किंवा डेब्रिस जे काय टिश्यू असतो तो जिथे अडकलेला असतो तर तो सगळा तो काढला पाहिजे. विशेषतः जे काय आर्टरी फोर्सेप्स आहेत किंवा सीझर्स आहेत, जे हिंज इन्स्ट्रुमेंट्स ज्यांना आपण म्हणतो ते फुल ओपन करून ते नीट आपण ब्रशनी स्क्रब केले पाहिजे. त्याच्यानंतर ते क्लीन वॉटरनी धुवून परत एकदा त्याला ड्राय करून नंतर आपण ते ऑटोक्लेव्हला पाठवायचे. चौथी स्टेप आहे ती इक्विपमेंट्स वायपिंग. याच्याकडे जर असं दुर्लक्ष होतं कारण की आपल्याला पुढचा पेशंट घ्यायची कधी कधी घाई असते किंवा शेवटची केस झाल्यावर असं वाटतं की मॉनिटरला काही आपण टच केलेलं नाही बुवा,
तसा काही डिरेक्ट टच पेशंटचा झालेला नाही आहे. त्याच्यामुळे खूप वेळा आपण या इक्विपमेंट्स जे आहेत त्याच्या वायपिंग आपण करत नाही. पण हा खूप महत्त्वाचा घटक आहे, इक्विपमेंट्स आणि त्याला जोडल्या जाणाऱ्या केबल्स. केबल्स ज्या आहेत त्या खूप बारकाईने क्लीन केल्या पाहिजे, कारण डिरेक्टली त्याचा संबंध पेशंटशी येतो. जेव्हा काही ऑपरेटिव्ह सुरू असतं किंवा पेशंटचं पेंटिंग होतं तेव्हा या सगळ्या केबल्स ज्या असतात त्या सॉईल झालेल्या असतात. आयदर त्याच्यावर बिटाडिन किंवा तत्सम गोष्टी पडलेल्या असतात, किंवा खूप वेळा पेशंट जर ब्लीड झाला तर ब्लड आणि बाकीच्या फ्लुइडनी पण त्या कंटॅमिनेट झालेल्या असतात. जर आपण त्या नीट स्वच्छ केल्या नाही तर त्याच आपण केबल्स नंतर घेणाऱ्या पेशंटला पण आपण लावतो आणि इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. सेकंड, तुम्ही जेव्हा त्या क्लीन करता तेव्हा काळजी अशी घ्यायची आहे की त्या मॉनिटर पासून पूर्ण काढलेल्या पाहिजे आणि पेशंट पासून पण रिमूव्ह केलेल्या पाहिजे. कारण अल्टिमेटली ज्या कशाने आपण ते एन्झाईम डिटर्जंटने पुसणार आहोत त्या सगळ्या गोष्टी केमिकल आहेत आणि त्याचा जेव्हा आपण मॉनिटरला जोडत आणि इलेक्ट्रिसिटीचं बटन ऑन करू तेव्हा इलेक्ट्रिसिटीशी संबंध येईल आणि त्याच्याने काही मॅडमनी सांगितले त्याच्या ऍक्सिडेंट्स घडायची शक्यता वाढू शकते. त्याच्यामुळे त्या सगळ्या वाईप करून नंतर त्या इन्स्ट्रुमेंट्सना जोडायच्या. आणि सगळ्यात शेवटी येतं ते सरफेस क्लिनिंग. त्याच्यामध्ये तुमचं टेबल वायपिंग असेल, फ्लोअर क्लिनिंग असेल किंवा डोअर्स क्लिनिंग, हे सगळा जो काय तो शेवटचा पार्ट असतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सांगता असं एक शेड्यूल बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठला एरिया क्लीन करायचा आहे त्यासाठी केमिकलचं नाव जरी आम्ही दिलं तरी खूप साऱ्या कंपन्या आता बाजारात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी मे बी कंपनीचं नाव वेगळं वेगळं असू शकेल, पण त्याचं डायल्युशन कसं असलं पाहिजे आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी या प्रत्येक केसनंतर मॅन्डेटरीच आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या ॲट द एंड ऑफ द डे करायच्या आहेत. काही गोष्टी या वन्स इन अ वीक करायच्या आहेत. पूर्वी सगळेजण फ्युमिगेशन करायचे, आता डीप सरफेस क्लिनिंगवर सगळं भर आहे. इथे मला वाटतं मॅडम मायक्रोबायोलॉजीचं कोणी नाही आहे ते पण सांगतील की पूर्वी प्रत्येक वेळी फ्युमिगेशन लावणं प्रत्येक दिवशी असं मॅन्डेटरी होतं. आता डीप सरफेस क्लिनिंग जर केलं तर तेवढं सफिशियंट आहे. त्याच्यामुळे वन्स इन अ वीक मात्र ओटी सगळी वॉश करून क्लीन करून नंतर फॉगिंग करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी जे काही जुने लोक असतील तेव्हा आपण फॉर्मॅलिटी आपण सगळेजण फ्युमिगेशन करायचो आणि प्रचंड इरिटंट ते असायचं. आपण जेव्हा ओटी उघडून आतमध्ये जायचो तेव्हा आपल्या घशाला कफ होणं, शिंका येणं असा सगळा त्रास व्हायचा. आता लेटेस्ट ह्याच्यामध्ये नॉन इरिटंट खूप सारे फॉगिंगचे एजंट्स आलेले आहेत, ते वापरले जातात. केबल्स बद्दल आपण मगाशी बोललो. या केबल्स खूप वेळा असं होतं की घाईघाईमध्ये पेशंट शिफ्टिंग झाल्यानंतर या सगळ्या ज्या केबल्स असतात त्या अशा लटकत राहतात आणि जाधव मॅडम म्हणाला तशी मॅक्झिमम ऍक्सिडेंट्स जे असतात ते अशा काही केबल्स किंवा ऑक्सिजनच्या सप्लायच्या वायर्स किंवा ह्याच्यामध्ये अडकून पडतात. खूप वेळा स्टाफ पण मुव्हिंग असतो, त्याचा पाय अडकला तो पडणं अशाही गोष्टी त्याच्यामध्ये होतात. त्याच्यामुळे या जर का नीटनेटक्या स्वच्छ पुसून एका बाजूला जर का तुम्ही हँग करून ठेवल्या व्यवस्थित तर नेक्स्ट केसला तुम्हाला त्या वापरायला जास्ती सोपं जाईल. हा झाला सगळा क्लिनिंगचा एक पार्ट. रिप्लेनिशमेंट ऑफ स्टॉक. रिप्लेनिशमेंटचा मराठी अर्थ माहिती आहे कोणाला नेमका? परत भरणे, पुनर्भरण. मराठीमध्ये त्याला अगदी विशिष्ट शब्द जो आपण विहिरींच्या बाबतीत जास्ती ऐकलेला असेल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुनर्भरण. रिप्लेनिशमेंट ऑफ स्टॉक मध्ये मी आता जरी चित्र 2-3 गोष्टींची दाखवली असली तरी ओटी मध्ये प्रत्येक गोष्ट जी वापरली जाते त्याचं रिप्लेनिशमेंट पुनर्भरण करणं फार महत्वाचं आहे. मी दाखवलेल्यामध्ये इमर्जन्सी ड्रग्ज आहेत, काही ग्लोव्ज आहेत, ऑक्सिजन सिलेंडर आहे, पण याच्या बरोबरीने आपल्याला सुचर मटेरियल लागू शकतं किंवा क्लिनिंग ट्रिमिंगचं सामान पण लागू शकतं. काही गोष्टी कॅथलॅब आहेत, तिथे काही स्टेंट्स असू शकतात, काही गाईड वायर्स असू शकतात. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या वापरल्या जातात त्या परत केस झाल्यानंतर लागलीच. हे का करायचं? कारण की कुठलीही जर काही इमर्जन्सी सांगून येत नाही. ओटीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठलाही क्रायसिस मोमेंट कधी येऊ शकतो आणि आपल्याला असं वाटतं की या केसला तर ही गोष्ट लागणार नाही, पण हमखास तुम्हाला माहिती आहे की कधीतरी गडबड होऊन त्याच केसला ती गोष्ट लागते आणि मग त्याच्यासाठी ऐन वेळेस धावपळ आपल्याला करायला लागते. ती जी धावपळ आहे ती जर टाळायची असेल तर आधीच तुम्ही ती गोष्ट भरून ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट आणायला जर का आपण ओटीचं दार उघडायला लागलो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठल्या NABHच्या हॉस्पिटलमध्ये काम करत असेल तर टेम्परेचर, ह्युमिडिटी या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. प्लस जे काय एअर इन अँड आउट होते तर त्याच्याशी पण सेप्सिसचा संबंध आहे. त्याच्यात कमीत कमी मुवमेंट ओटीच्या आत बाहेर व्हावी, क्रायसिस मुवमेंट टाळता यावा. अजून एक ब्रॉडर हेल्थने जर बघितलं तर एखाद्या गोष्टीची फार्मसी प्लॅन करायची असेल म्हणजे दिवसाला तुम्हाला किती ड्रग्ज लागतात हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला ते शेवटी लक्षात येतं की किती ते ड्रग्ज ठेवले पाहिजे.
ही तुमच्या हॉस्पिटलची स्वतंत्र पॉलिसी असू शकते. छोट्या नर्सिंग होममध्ये मे बी 2-2च गोष्टी तिथे जिथे कमी ऑपरेटिव्हची संख्या आहे तिथे चालू शकते. पण जिथे मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथे फ्रिक्वेन्सीज खूप जास्त आहेत, तिथे किमान 5-5, 10-10 तरी प्रत्येक गोष्ट आपल्याला तिथे ठेवली पाहिजे. काही नर्सिंग होममध्ये अशी पण पद्धत असू शकते की प्रत्येक गोष्ट ही पेशंटला बाहेरून लिहून देतात आणि मग ती आणतात. पण जर का ती बाहेरून यायला जर का वेळ लागला आणि नेमकी ती स्टेप जर का ओटीच्या आतमध्ये सुरू झाली तर आपल्याला अननेसेसरी थांबावं लागतं. तर तो जो वेळ आहे तो वाचवायचा असेल तर आपल्याकडे काही स्टॉक मेंटेन करणं आपण आवश्यक असतं. तर या रिप्लेनिशमेंटचं या सगळ्या गोष्टींसाठी महत्व आहे. हे सगळं झाल्यानंतर रिझॉल्विंग इश्यूज इफ एनी, WHO सर्जिकल चेकलिस्ट बद्दल मे बी मगाशी कुठेतरी बोललेलं असेल. त्याच्यामध्ये पेशंट इन जसा असतो तसा पेशंट आउटची पण एक लिस्ट असते, ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स जर का आपण जर फेस केलेले असतील तर ते त्याच्यामध्ये आपण नोट करून ठेवतो. इलेक्ट्रिसिटी बद्दल खूप जणांना लक्षात येतं की ऐन वेळेस लाईट जातात आणि जनरेटर पटकन सुरू होत नाही. कधी कधी वॉटर सप्लाय संपलेला असतो, AC जे आपल्याला इंडिकेटेड टेम्परेचर असतं ते आपलं अचीव होत नाही, मग आपल्याला मेंटेनन्सचा फोन करायला लागतो. इक्विपमेंट्समध्ये ऐन वेळेस वॉटर चालत नाही किंवा इन्व्हेंटरी मी आता म्हटलं सर रिप्लेनिशमेंट झालेली नसेल तर ड्रगचा स्टॉक कमी पडतो. मॅन पॉवर म्हणजे दुपारच्या भरोशावर एखादी खंदा आपला ब्रदर येणार आहे पण काही मेजर केस पोस्ट केलेली असते आणि त्या ब्रदरने ऐन वेळेस फोन केलेला असतो की आता माझी सुट्टी आहे म्हणून. तर असे अनेक प्रश्न जे असतात ते येत असतात. ते सगळे जे इश्यूज असतात ते ओटी संपल्यानंतर पटापट जो स्टाफ सेकंड शिफ्टला आलेला असतो किंवा जो पुढचा ओव्हर घेणार आहे त्यांनी ते रिझॉल्व्ह करायचे आहेत. आणि अल्टिमेटली या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या ओटी बिलिंगशी येऊन थांबतात. मेजर हॉस्पिटल्समध्ये तर केस झाल्यानंतर लागलीच बिलिंग, फार्मसी मार्किंग आणि या सगळ्या गोष्टी होतात. नर्सिंग होममध्येही तुम्हाला इन्व्हेंटरी काही ना काहीतरी नोट करून त्या कन्सल्टंटला द्यावीच लागत असेल. तर त्याच्यामुळे हे सगळे जे इश्यूज आहेत ते सगळे रिझॉल्व्ह करून ओटी बिलिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये राहतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे डॉक्युमेंटेशन, ज्याचा सगळ्यांना लोकांना फार कंटाळा येतो. सगळ्यांना असं वाटतं काम तर आम्ही केलेलं आहे पण आता लिखापडी करायचा फार कंटाळा येतो. पण डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. जे काम तुम्ही जे केलेलं आहे ते जर तुम्ही नोट डाऊन केलं नाही तर तुम्ही ते केलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे आपण ज्या काही कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतो त्या सगळ्या नोट डाऊन करणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे हे केल्याने ब्लेम गेम टाळला जातो. म्हणजे मी केलेलं होतं याचा एक पुरावा पण आपण सगळेजण त्या पद्धतीने देत असतो. तिसरं म्हणजे आम्ही क्वालिटीमध्ये रूट कॉज म्हणतो. म्हणजे एखादी जर का त्याच्यानंतर काही घटना घडली तर त्याच्या मुळाशी काय कारण आहे हे जर शोधायचं असेल तर या डॉक्युमेंटेशनचा खूप आपल्याला उपयोग होतो. त्याच्यामुळे इतके सारे रजिस्टर्स किंवा याच्याही पेक्षा जास्ती रजिस्टर्स लागू शकतात. पण ते सगळे जर का वेळोवेळी तुम्ही नीट भरले तर तुम्हाला त्याचा मेडिकल लिगली पण सेफ करायला फायदा होतो. प्लस तुम्हाला काही प्रॉब्लेम्स जर असतील तर ते अँटिसिपेट प्लस रजिस्टर्स मेंटेन करतो ओटीमध्ये. एक्झॅक्ट म्हणून मी तेवढेच फक्त थप्पी दाखवली तुम्हाला चित्रात्मक आणि मला जेवढे जमले तेवढेच टाकले. पण मला याचा अंदाज आहे आणि या लिखापडीचा खरंच खूप कंटाळा येऊ शकत असेल. पण तुम्ही जर का ती सवय लावली तर तुम्ही स्वतः सगळेजण सेफ व्हाल. नाहीतर उद्या जाऊन कन्सल्टंट तुम्हाला होणार, बरोबर आहे. पण तुम्ही त्यांना म्हणू शकता की नाही मॅडम आम्ही हे सगळं केलेलं आहे आणि ते डॉक्युमेंट पण केलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट केस हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये असेल किंवा छोट्या नर्सिंग होममध्ये दररोज कुठली ना कुठली प्रोसिजर होतच असते. त्याची लिस्ट इन प्रायर मिळवणं, ती लिस्ट जर का तुम्हाला आधी मिळाली त्या लिस्टमध्ये जर का तुम्ही पेशंटचं नाव, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, तो IPD आहे, OPD आहे, त्या सर्जरी कोणती आहे, त्या सर्जरीला किती ड्युरेशन लागणार आहे आणि कोणता सर्जन करणार आहे, ही सगळी जर का OT लिस्ट तुम्हाला प्रायर मिळवता आली तर तुमचं दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने होतं. चोबे मॅडमने सांगितलं की तुम्ही जर का नीट प्लॅन केलं तर तुमचा स्ट्रेस लेवल कमी होतो. तर मला वाटतं की OT लिस्ट तुम्हाला जर आधी मिळाली तर ऐनवेळची धावपळ तुमची कमी होऊन तुमचा स्ट्रेस कमी होतो. त्या पद्धतीने तुम्हाला नर्सिंग स्टाफची पण ड्युटी लिस्ट आहे ती तुम्हाला नीट मॅनेज करता येते. खूप वेळा असं असतं की काही स्पेशल सर्जन्सना स्पेशल सिस्टर कलरचीच गरज पडू शकते. तर तुम्हाला लिस्ट प्रायर मिळाली तर तुम्ही त्यांचं पोस्टिंग पण त्या पद्धतीने लावू शकता. OT लिस्ट खूप मोठी असेल तर तुम्ही शेड्यूल्ड करून पण ड्युटीजना बोलवू शकता. म्हणजे सगळ्यांचंच टॅक्सेशन वाचतं त्याच्यामध्ये. अकॉर्डिंगली तुम्हाला कुठले ड्रग्स लागणार आहेत, लिनन किती लागणार आहे, त्या ड्युटी लिस्टवरनं तुम्हाला OT लिस्टवरनं तुम्हाला अंदाज येतो. प्लस रिप्लेनिशमेंट किती स्टॉक आपल्याला करायचा आहे त्याचाही अंदाज येतो. या सगळ्या गोष्टींमध्ये जर का इमर्जन्सी म्हणजे आता आपल्याकडे दुसऱ्या दिवशीचं आली पण कधी कधी असं होतं की आता ऑपरेट केलेला पेशंट परत काहीतरी ब्लीड आहे, ड्रेन जास्त आले म्हणून परत घ्यावा लागू शकतो.
किंवा अजून काही दुसरी इमर्जन्सी टॉपिक सारखी येऊ शकते, तर अशा सगळ्या गोष्टींसाठी पण जर का आपण थिएटर प्लॅन करून ठेवलं, ती माणसंही जर का आपण बघून ठेवली ऑन कॉल कोण आहे, तर आपल्याला त्या इमर्जन्सीमध्ये चांगल्या स्मूथ वर्किंग होऊ शकते. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर एक गोष्ट सगळ्यांना विसरतात, जी मी स्लाइडमध्ये दाखवली नाही. विशेषतः मोठं हॉस्पिटलमध्ये असं खूप वेळा होतं की सगळं काम केल्यानंतर सगळे पंखे एसी सुरू राहतात, बरोबर ना? तर मेन सगळे इलेक्ट्रिसिटी आणि या सगळ्या गोष्टी बंद केल्यानंतर आराम करायचा आहे सगळ्यांनी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते हँडओव्हर. ही मे बी नाईटच्या माणसाची असेल किंवा 2 शिफ्ट मधल्या माणसांची असेल, तर हा हँडओव्हर जो आहे तो राईट इन्फॉर्मेशन टू द राईट पर्सन ॲट द राईट टाइम, हे खूप महत्त्वाचं आहे. हे प्रत्येक शिफ्टच्या चेंजला झालं पाहिजे. हे जसं वॉर्ड्समध्ये ICUs मध्ये आहे तसं ऑपरेशन थिएटरमध्ये पण झालं पाहिजे. कारण की छोट्या नर्सिंग होममध्ये असं खूप वेळा होतं की सेमच स्टाफ पुढच्या ड्युटीमध्ये असतो, पण मोठ्या हॉस्पिटल्समध्ये असं होत नाही. शिफ्ट बंद हँडओव्हर घेत असताना आज दिवसभरात काय प्रश्न झालेले आहेत, ते कसे सॉल्व्ह झालेले आहेत, त्यातले कुठले काय प्रश्न आहेत ते अनुत्तरित आहेत किंवा त्याच्यावर काम सुरू आहे, तर या सगळ्याचा हँडओव्हर जर आपण पुढच्या माणसाला दिला तर त्याला आपल्याला नेमकं काय काम करायचं आहे याचा अंदाज येतो. काही टास्क असतात ते जे पूर्ण झालेले असतात, काही पेंडिंग असतात किंवा काही इन प्रोसेस असतात. जसं की आपण एखादं इन्स्ट्रुमेंट दुरुस्तीला पाठवलेलं आहे आणि त्याच्यावर मेंटेनन्स डिपार्टमेंट काम करते, पण ते अजून वापस आलेले नाही. ती वेळ तर आपण तात्पुरती दुसऱ्या थिएटरमधनं कॉटरीमध्ये आणली आणि चालवली, बरोबर आहे. पण मूळ या ओटीतली कॉटरी दुरुस्तीला गेलेली आहे, त्याच्यावर काही काम सुरू आहे, तर ते वापस यायचं आहे. हा हँडओव्हर जर पुढच्या माणसाला मिळाला तर तो त्याचा फॉलोअप घेऊ शकतो. हे जे काय हँडओव्हर आहे, परत त्याच्या डॉक्युमेंटेशनचं महत्त्व आहे. फक्त तोंडी सांगून उपयोग नाही, तर ते डॉक्युमेंट पण केलं पाहिजे. प्रत्येक थिएटरमध्ये एक रजिस्टर असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुणी हँडओव्हर कुणाला दिलेला आहे अशा पद्धतीचं ते रजिस्टर असतं. NABH ज्यांच्याकडे आहे त्यांना त्याचा अंदाज असेल थोडासा. बाकी याच्यामध्ये परत एक तेच असतं की ब्लेम गेम टाळला जातो आणि आपल्याला सुद्धा नंतर आलेल्या माणसाला समजा घाईघाईत उशीर झालेला असेल, त्यानंतर परत एकदा रिव्ह्यू करताना लक्षात येतं की ह्या 4 गोष्टी अजून आपल्याला बघायच्या आहेत. हे सगळं आपल्याला करायचं आहे कारण की स्मूथ वर्किंग आणि पेशंट सेफ. आजच्या या सगळ्या प्रेझेंटेशनचा या 5 गोष्टींचा जो काय चेकलिस्ट आहे हा स्टेप होम मेसेज आहे. क्लिनिंगवर भर देणे, रिप्लेनिशमेंट ऑफ स्टॉक, डॉक्युमेंटेशन, प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट डे आणि हँडओव्हर. मला माहिती आहे की हे सगळं जर नीट केलं तरच आपण दुसऱ्या दिवशी स्मूथली दुसरी गोष्टी सुरू करू शकतो. टू बी प्रिपेअर्ड इज हाफ द थँक्यू डॉक्टर रेणू मॅडम, अतिशय क्रिस्प टॉक घेतल्याबद्दल. मी डॉक्टर शिल्पा मॅडमना बोलवते की मॅडमना टोकन ऑफ अप्रिशिएशन द्यावं. आजचा आपला शेवटचा टॉक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आजचा आपला लास्ट अँड बेस्ट वन्स अगेन स्मार्ट वर्क स्मार्ट गेम. स्मार्ट वर्क म्हणजे हे जे आजचा रिफ्रेशमेंट कोर्स सरांनी लॉन्च केला आहे, फर्स्ट ऑफ इट्स टाइम इन मराठवाडा, आय थिंक आय मस्ट से. तर आणि स्मार्ट गेम म्हणजे आज आपण शेवटपर्यंत एवढे जर इथे टिकून आहात, हे स्मार्ट गेम आहे. अजून एकदा प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. मी तुम्हाला म्हणालो होतो की सगळ्यात शेवटी मी माझं प्रेझेंटेशन करणार आहे. मी माझं प्रेझेंटेशन शेवटी याच्यासाठी ठेवलं होतं की मी जर कोणाला दिलं असतं त्याला वाटलं असतं की माझं त्यांचं प्रेझेंटेशन शेवटी ठेवलं, माझं आधी उरकून घेतलं, शेवटपर्यंत थांबतात की नाही. किंबहुना काही डॉक्टर मला म्हणाले पण होते इथं 20च्या वर प्रेझेंटेशन आहे, शेवटी कोणीच नसेल पण तुझं ऐकायला. म्हटलं बघूया, पण तुम्ही सगळ्यांना खोटं ठरवलं. तुमच्या मनापासून धन्यवाद. आता तुम्ही इतका वेळ थांबलाय तर तुमचा फायदा नक्कीच झाला पाहिजे. आणि फायदा बरेचदा आपण वस्तू रूपाने पाहतो की म्हणजे मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचे, गिफ्ट म्हणजे काहीतरी वस्तू दिली तीच गिफ्ट असू शकत नाही. कधी कधी विचारांची पण गिफ्ट असते आणि ती विचारांची गिफ्ट मी कदाचित द्यायचा प्रयत्न करेल तुम्हाला. आणि नुसतीच देणार नाही तर विथ गॅरंटी देणार आहे. 5 वर्षामध्ये तुमच्यामध्ये खूप चेंज होईल आणि ते मी तुम्हाला या लेक्चर मध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर वरच्या याच्यामध्ये आहे बघा, एक जण काम करतोय हार्ड वर्क करावं लागतं आणि दुसरा करतोय स्मार्ट वर्क. त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत.
जॉईन झालेले मुलं असतात, एक खूप पुढे निघून जातो पण एक माघारी असतो. किंवा काही जणांना एवढा स्टॅगरिंग सक्सेस मिळतो, तर असं का होत असेल ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर त्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे. तर मी जे बोलणार आहे ते जर फॉलो केलं तर 100% गॅरंटी, नॉट 90%, 10%, 100% गॅरंटी आहे. ते जर तुम्ही फॉलो केलं तर 100% सक्सेस आहे. अशी गॅरंटी स्कीम मार्केटमध्ये नसेलच कुठे, मला नाही वाटत असेल. आता हे काय स्मार्ट वर्क? आता हा स्मार्ट वर्कचा एक सिक्रेट फॉर्म्युला आहे. हा बऱ्याच ठिकाणी कदाचित मी वाचून मला कळालेला आहे कदाचित. तर आज मी तुमच्याशी तो शेअर करणार आहे. गोष्टी तीच आहेत पण त्याकडे पाहायचा नजरिया म्हणा किंवा त्याकडे पाहायची दृष्टी वेगळी आहे. आपल्याला तेच करायचंय, हार्डवर्क करायचंय, फ्युचर प्लॅनिंग करायचंय, मिस्टर ट्रुथफुल म्हणजे खरं खरं वागायचंय, काहीतरी नवीन करायचंय आणि आपल्याला जे मिळतं त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त द्यायचंय आणि नवीन नवीन शिकायचंय. पण हे का करायचंय हे मी बोलणार आहे. आता तुम्हाला ही जोडी माहित असेल की याच्यात एक सचिन तेंडुलकर आहे, दुसऱ्यामध्ये विनोद कांबळे. त्यांनी ती जी भागीदारी रचली होती इतिहासामध्ये एवढी मोठी भागीदारी झाली नव्हती. दोघांमध्ये टॅलेंट सेम होतं. पण आज सचिन तेंडुलकर कुठे आहे आणि विनोद कांबळे कुठे आहे? विनोद कांबळेला काही पुढे त्याचं पूर्ण करिअर बर्बाद झालं आणि तेंडुलकर का पुढे गेले? कारण हार्डवर्कला काही पर्यायच नाही. म्हणजे एडिसननी म्हटलेलं आहे की सक्सेस मध्ये फक्त 10% इन्स्पिरेशन आहे आणि 99% पर्स्पिरेशन. म्हणजे जोपर्यंत तुम्ही घाम नाही गाळणार तोपर्यंत सक्सेस मिळणारच नाहीये तुम्हाला. किंवा हार्डवर्क, एखाद्याकडे टॅलेंट आहे पण तो आळशी आहे आणि एखाद्याकडे टॅलेंट कमी आहे पण तो हार्डवर्किंग आहे. हार्डवर्किंग वाला पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे हार्डवर्कला काहीही पर्याय नाही, आपल्याला हार्डवर्क करावंच लागणार आहे. पण नुसतंच हार्डवर्क करायचंय का आपल्याला? हार्डवर्क नाही करायचं तर आपल्याला काहीतरी इमॅजिनेशन करून हार्डवर्क करायचं. आता मी त्याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो. मी पुण्याला असताना एक ओटी मध्ये मावशी 12वी पास केलेली एक मुलगी जॉईन झाली आणि तिला काहीतरी अणुकंपा तत्वावर आपल्याकडे घेत नाहीत का, कोणीतरी मेलं म्हणून तिला घेतो. पण ती इतकी हुशार होती, सारखी चौकस होती, ती पाहायची काय आता मावशी म्हणजे झाडझूड करणारी मावशी, पण इतकं छान काम करायची की तिच्या ओटीमध्ये खूप स्वच्छता असायची. तिच्या लक्षात आलं की आपण जे हे काम करतोय त्याच्यापेक्षा हे सिस्टर लोक करतात ते काम चांगलं आहे. मग तिने थोडं सर्जन, आता चांगलं काम करणाऱ्याला देव पण मदत करतो तसंच सगळेच मदत करतात. मग कोणीतरी सर्जननी तिची फीस भरली, तिला त्या नर्सिंग कॉलेजला ऍडमिशन बनवलं, ती नर्स झाली. नर्स होऊन पुन्हा त्याच हॉस्पिटलला जॉईन, हॉस्पिटलला जॉईन होऊन काम चालू केलं. पुन्हा तिच्या लक्षात आलं सगळेच काम करायला माझ्यासारखे, पण जे कार्डियाक मध्ये जर आपण काम केलं तर आपल्याला रिवॉर्ड्स पण जास्त आहेत आणि आपल्याला फायदा पण जास्त आहे. आता ती इकडे इतकं छान काम करायची की तिला कार्डियाक मध्ये कोणी घ्यायला तयार नव्हतं, पण मागे लागली. तिने सोडला नाही, परसिस्टन्स जे म्हणतो आपण, सारखा त्याचा पर्स्युएशन केलं, त्याच्या मागेच लागली. मग तिला कार्डियाक ओटीमध्ये घेण्यात आलं. नुसतंच कार्डियाक ओटीमध्ये असिस्टंट नर्स म्हणून तिने काम केलं, पण ते करताना ती इतक्या हुशारीने केलं की सर्जनला वाटायला लागलं की शी कॅन बी अ गुड असिस्टंट, ती आपल्याला खूप छान मदत करते. आणि तुम्हाला सांगायला मला नवल वाटेल, ती सर्जनची फर्स्ट असिस्टंट आता गुजरातमध्ये आहे आणि तिची सॅलरी मोर दॅन 1 लाख. म्हणजे तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळी तुम्हाला हे पाहायचं की आपण कशात काम केलं तर आपण पुढे जाऊ शकतो, म्हणजे कोणत्या कामाचा स्कोप आहे. आता आमच्यासोबत काही जणांनी काम करायला चालू केलं, त्यांच्या लक्षात आलं की परफ्युजनिस्ट स्टीफन आहे, परफ्युजनिस्ट लोक फार कमी आहेत. मग त्या एक दोघांनी परफ्युजनिस्टचा कोर्स केला आणि तो जॉईन केला. आणि जेव्हा वापस आले त्यावेळेस सगळंच ओपन. म्हणजे आपल्याला असं काहीतरी काम करावं लागेल की ज्याला जगात किंमत आहे आणि जे खूप कमी लोक करू शकतात, हे फार महत्वाचं आहे. आपल्याला काम करताना फ्लेक्सिबल व्हावं लागेल. आता हे खाली 3 प्लेयर आहेत बघा, आणि आता मी टीम निवडायला बसलेलो इंडियाची. एक आहे हार्दिक पांड्या, एक आहे विराट कोहली आणि एक आहे भुवनेश्वर कुमार. आता मला सांगा की मीला एकच प्लेअर घ्यायचा आहे, मी कोणत्या प्लेअरला घेईन? हार्दिक पांड्या. का? कारण बॉलिंग येते, बॅटिंग येते, उत्कृष्ट फिल्डिंग येते, वेळ पडलं तर विकेट किपिंग करू शकतो. म्हणजे तुमच्यामध्ये जर फ्लेक्सिबिलिटी असेल, हे माझं काम नाही, हे मला करता येत नाही, नाही चालणार. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर यू हॅव टू बी फ्लेक्सिबल इन डुईंग एनी वर्क. द ट्री दॅट डोंट बेंड, जे झाड वाकत नाही ते तुटतं, पण जे वाकू शकतं ते तसंच राहतं.
की फ्लेक्सिबिलिटी फार आवश्यक आहे. आणि फ्लेक्सिबिलिटी आहे म्हणजे काय, त्या माणसाचं माइंड ओपन आहे नवीन आयडिया घेण्यासाठी, नवीन सजेशन फॉलो करण्यासाठी. त्या माणसाचं माइंड ओपन आहे, म्हणून तो माणूस फ्लेक्सिबल आहे. हे लक्षात घ्या. बी ट्रुथफुल. ट्रुथफुल म्हणजे काय, जे करताय ते अतिशय प्रामाणिकपणे करा. आज महात्मा गांधी किती वर्ष झाले जाऊन, 70 वर्ष होऊन गेलेले, तरी पण सगळे लक्षात ठेवतात. बाबासाहेब आंबेडकरांना इतके वर्ष झाले का, त्यांनी त्यांचं जे काम आहे ते अतिशय प्रामाणिकपणे केलं. आणि एवढं प्रामाणिकपणे काम केलं की वर्षानुवर्ष लोक, तुम्ही कुठेही काम करत असाल आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल तर जग त्याची 100% दखल घेणारच. आणि तुम्हाला जर लोकांनी विश्वास ठेवावा असं वाटत असेल तर तुम्हाला ते ऑनेस्टलीच काम करावं लागेल. आणि ऑनेस्टी इज द पहिलं कॅरेक्टर आहे ते, फर्स्ट चॅप्टर इन द बुक ऑफ विजडम. त्याच्यामुळे तुम्हाला प्रामाणिकपणेच काम करावं लागेल तुम्हाला पुढे जायचं असेल. बी इनोव्हेटिव्ह. जेव्हा फोन निघाले तेव्हा सगळ्यांना माहित होतं फोन आहे, पण हे जे ऍपलचे संस्थापक आहेत, त्यांचं काय नाव, स्टीव्ह जॉब, त्यांना वाटलं की ह्या फोन मधनं मला गाणे का ऐकता येऊ नये, ह्या फोन मधनं मला फोटो का काढता येऊ नये. सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढलं. पण त्या माणसाने सोडलं नाही. त्यांनी त्या फोन मध्ये कॅमेरा बसवला, त्यांनी त्या फोन मध्ये गाण्याची व्यवस्था केली आणि स्मार्टफोन जन्माला. त्यानंतर आज ऍपल कंपनी, भारताचं जेवढं बजेट आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांच्याकडे. म्हणजे तुम्हाला तुमच्या कामामध्ये काहीतरी, आणि हे काम म्हणजे आता कदाचित आपण ह्यांच्यासारखं नाही करू शकणार, पण तुम्ही जे रोज काम करतात त्याच्यात ते काम इझी कसं करता येईल, त्याच्यात आपण काही नवीन करू शकतो का. नॉट नेसेसरी की तुम्ही काहीतरी नवीन करण्यासाठीच इनोव्हेटिव्ह व्हायला पाहिजे. मदर तेरेसा, एक साधी शिक्षिका बाई, कलकत्त्याच्या रस्त्यावरनं जात होती आणि तिला आढळलं की हजारो लोक उपाशी असतात, त्यांना खायची सोय नाही, त्यांच्या ह्याची सोय नाही. तिने काय केलं, मिशनरीज काढली आणि त्यांना खाण्यासाठी म्हणजे उपचाराची व्यवस्था केली, त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली आणि आज नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणजे तुम्ही काम करताना जे काही नवीन करताय त्याच्यामध्येच तुम्ही काही नाविन्य आणलं, काही वेगळा लॅटरल थिंकिंग दिलं तर जगाला तुमची दखल घ्यावीच लागते. सेल्फ डिसिप्लिन, स्वतःमध्ये शिस्त लावावीच लागेल. डिसिप्लिन इज डुईंग व्हॉट नीड टू बी डन इवन इफ यू डोंट वॉन्ट टू डू. मला आज रात्री वाटते की मी उद्या सकाळी उठून सकाळी उठून व्यायाम करायला पाहिजे, पण मला सकाळी उठलं की माझं मन म्हणतं आजच्या दिवस जाऊ दे, ते नाही चालत. आज मी जे ठरवलंय ती मी उद्या फॉलो करेल, मला कितीही कंटाळा येईल. दॅट इज डिसिप्लिन. हे जो माणूस फॉर्म करतो, हे जो माणूस म्हणजे हे जो माणूस या डिसिप्लिनचं पालन करतो त्याला त्याचा सक्सेस कोणीच रोखू शकत नाही. हे खूप सुंदर वाक्य आहे. डिसिप्लिन इज दॅट फायर, म्हणजे ती अशी अग्नी आहे की जी तुमच्यातली कॅपॅसिटी तुमच्या सगळ्यांमध्ये, पण त्याला जर ॲबिलिटी मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर गरज डिसिप्लिनची. त्याच्यामुळे डिसिप्लिन ही तुमच्या वागण्यामध्ये असायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, नेव्हर एव्हर गिव्ह अप. असं काहीच नाहीये की तुम्ही सक्सेस नाही मिळवू शकणार. तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करा, पण सक्सेस मिळेपर्यंत थांबू नका. आता ह्या एक्झाम्पल, हे जे वरचं एक्झाम्पल आहे याच्यात ह्या माणसाला हिऱ्याची खाण शोधायची होती. खूप वेळ खोदत गेला, पण ऍट वन पॉइंट त्याला वाटलं की आता काही शक्य नाही, आपल्याला सोडून दिलं. आणि त्यांनी जर एक कुदळ मारली असती याच्या पुढची, त्याला हिऱ्याची खाण मिळाली असती. तर सांगायचा महत्वाचा उद्देश, नेव्हर. आता ह्या बेडकाला यांनी गिळलेलं आहे, पण तरी त्यांनी सोडलं नाही, त्यांनी त्याचीच मान पकडली. म्हणजे तुम्ही सोडून द्यायचं. विनर्स आर नॉट पीपल हू नेव्हर फेल, ते वारंवार पडतात, बट दीज आर द पीपल हू नेव्हर क्विट. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर हा ऍटिट्यूड आपल्या अंगी बांधावाच लागेल. आणि लक्षात ठेवा, सक्सेस हॅज नो शॉर्टकट. तुम्हाला जर पुढे जायचं असेल आणि लिफ्ट नाहीये, आज खालच्या मजल्यावर डायरेक्ट सक्सेसफुली तुम्ही काही काळासाठी जाताल, तुम्ही कोणाच्या पुढे पुढे करून, कोणाची मर्जी सांभाळून, कोणाच्या जास्त मर्जीमुळे काही वेळासाठी पुढे जाताल, पण तुम्ही तिथे टिकणार नाही. तुम्हाला जर खरा सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला त्या पायऱ्या चढाव्याच लागतील. त्याला शॉर्टकट नाहीच आहे. ती मेहनत करावीच लागेल, ती सेल्फ डिसिप्लिन ठेवावीच लागेल. तर टेक होम मेसेज काय आहे आपल्याला? फर्स्ट,
आज सगळ्यांनी सांगितलं, सकाळपासून तुम्ही एवढे डॉक्टर, सगळे चांगले डॉक्टर औरंगाबादचे वगैरे, प्रत्येकाने व्यायामाचं महत्व, आणि ते मला सगळे माहित आहेत. प्रत्येक जण त्यातलं व्यायाम करतात, प्रत्येक जणामध्ये सेल्फ डिसिप्लिन आहे. त्यांनी सगळ्या त्यांच्या मोहाचे क्षण टाळलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते आज सक्सेसफुल आहेत. तर फर्स्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ, बी फ्लेक्सिबल, आणि तुम्ही 100% सक्सेस मिळेल. स्वतःमध्ये विश्वास ठेवा. एकदा विश्वास ठेवायला असेल की सगळं जग तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही एकदा चांगले वागू लागलात की तुमच्या ओटीतले, तुमचे आजूबाजूचे कलीग, तुम्ही ज्यांच्यासाठी काम करता ते सगळे तुम्हाला मदत करतात. हार्डवर्क, हार्डवर्क आणि हार्डवर्क करता करता स्मार्ट वर्क आहे. ते नुसतं स्मार्ट वर्क नाही शकत. हार्डवर्क करताना स्मार्ट वर्क. लर्निंगला तुम्हाला मला खूप कौतुक, 8 तासापासून एवढे लेक्चर्स ऐकलेले आहेत शांतपणे, खूप कौतुकास्पद आहे. पण हे स्पिरिट तुम्ही मिटू देऊ नका, हे कंटिन्यू ठेवा स्पिरिट, आणि नेव्हर एव्हर गिव्ह अप टिल यू सक्सीड. हे जर तुम्ही केलं तर ऑपॉर्च्युनिटी विल कम इन सर्च ऑफ यू. म्हणजे काहीतरी करा, तुम्ही कुठेही काम करा. एखादा खूप चांगला काहीतरी ओटीत काम करतोय, त्याला शोधत बाहेरून ऑफर येते, ह्याला आम्ही घेतो म्हणून. पण याच्यासाठी तुम्हाला हे सगळं करावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी म्हणून हा कोर्स अटेंड केला, त्यापासून मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच तानाजी सर. अतिशय उत्कृष्ट टेक होम मेसेज प्रत्येक स्लाइडमधनं इन्साइट केलेला आहे. आणि मी डॉक्टर देशमुख सर आणि दहीफळे मॅडमना रिक्वेस्ट करते की सरांना टोकन ऑफ अप्रिशिएशन द्या. We will have one group photo. Please wait. Three chairs for ozone and IMA. Hip hip. Hip hip. Hip hip. IMAचं वाक्य आहे, Stand united for dignity and honor. And this today we have proved it. Thank you very much. सरांना थँक्यू म्हणायचं आहे की आज हा इतका चांगला हे केलं. जस्ट मिनिट. मागच्या 10 महिन्यापासून ओझोन ग्रुपचा एक पार्ट आहे. वी आर फॅमिली. तर सगळेजण जे आमचे अनेस्थेसिस्ट जे सिनियर्स आहेत ते आमचे सगळे फॅमिली सारखे आहे की थोडंसं जरी काही इन्सिडेंट झालं तर लास्ट वीक पहिलेच मँगलोर काहीतरी रोड ऍक्सिडेंट झाला वाटतं कधी. तर सगळे फॅमिली सारखं ट्रीट करता आम्हाला की हॉस्पिटलपर्यंत नेणं, त्यांना घरी नेऊन सोडणं. तर प्रत्येक गोष्टीवर आमच्या कधी आम्हाला असं प्रत्येक गोष्टी शिकवता आम्हाला कधी असं बोलत नाही की हे तुझं चुकलंय असं झालं. माझी इंटर्नशिप पर्यंत मी कधी बेन सर्किटला हात नव्हता. सुजाता मॅमने मला पास पकडायचं प्रमोद सरांनी मला निडल कशी आपली स्टराईल ठेवायची, तर कुठे टच नाही करायचं, कोणत्या गोष्टीला टच करायचं, कोणत्या गोष्टी टच नाही करायचं, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या. आणि बालाजी सर
माय फेवरेट सर. म्हणजे मला खूप आवडतं सरांचं. म्हणजे सर एक ऑपॉर्च्युनिटी देतात, रिस्पॉन्सिबिलिटी देतात की तू हे करू शकतो आणि तू याच्यावर खरं उतरलो. आणि आपण मी जर करत राहिलो तर खरंच मी सरांच्या याच्यावर खरं उतरेल. आणि आपण आपल्या कामाशी लॉयल राहतो बस. कोणाला इम्प्रेस करायची गरज नाही. आपण आपल्या कामाशी लॉयल राहा. रिस्पेक्ट युअर सिनियर, रिस्पेक्ट युअर वर्क अँड रिस्पेक्ट युअर ड्युटी. वी आर गोइंग टू द सक्सेस. थँक्यू. थँक्यू. गुड इव्हनिंग सर्वांना. मी सुनीता घोरपडे, सिव्हिल हॉस्पिटलची इंचार्ज आहे. माझं ट्रेनिंग GMC ला झालेले. काकळकर सर, देवधर सर यांची मी स्टुडंट आहे आणि गेली 26 वर्ष मी ओटीतच काम करते. परंतु आज इतकं शिकलेले आहे, परंतु आज जे शिकायला भेटलं ते बहुतेक यापूर्वी नाही मिळालेलं. आणि सरांनी सुरुवातच इतकी छान केली होती की ओटी हे एक चर्च आहे, एक मंदिर आहे. त्याचं पावित्र्य आणि स्वच्छता राखली पाहिजे. आणि सरांनी पुन्हा शेवटही सरांनीच केला की तुम्ही असं बना, असं काम करा की ते तुम्हाला शोधत आले पाहिजे. म्हणजे त्या पवित्र मंदिरात देवच असतो. तर थोडक्यात आपण इतकं चांगलं बनायला पाहिजे की सगळ्यांनी शोधत त्या पवित्र मंदिरात आपल्याला शोधायला यायला पाहिजे. म्हणजे आपली बरोबरी आपण कुणासोबत करतो याचा विचार करायला पाहिजे. आणि खूप छान एकदम स्तुत्य कार्यक्रम उपक्रम ट्रेनिंग ठेवली त्याबद्दल ओझोन ग्रुप IMA चे फार फार धन्यवाद. आणि एक विनंती राहील की यानंतरही असेच तुम्ही प्रोग्राम ठेवत जा आणि आम्हाला कळवा. म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये भर पडून आम्ही त्याचा उपयोग रुग्णांची सेवा करत असताना करू आणि त्यासोबत आमचं